नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत मित्रांनो अजून एक नवीन जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे। त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, सध्या पूर्ण जाहिरात आलेली नाहीये, शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आजच्याच न्यूजपेपरमध्येही या ठिकाणी नोटिफिकेशन देण्यात आलेले। तर पहा, नियुक्त्या मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकार। तर पहा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्या ठिकाणी अपील शाखा जी असते मित्रांनो मुंबई, त्यांच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवाराची निवड यादी तयार करण्यासाठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। तर मित्रांनो, ही फुल जाहिरात अजूनपर्यंत आलेली नाहीये, या ठिकाणी फक्त शॉर्ट नोटिफिकेशन जे आहे न्यूजपेपरमध्ये देण्यात आलेले। फुल जाहिरात तुम्हाला मित्रांनो इथं रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये लवकरच मित्रांनो आज पाहायला भेटेल। जशी फुल जाहिरात येईल तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून त्याची सविस्तर माहिती दिली जाईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, काय पात्रता लागणार आहे त्याच्याबद्दलची। तर सध्या मित्रांनो कुठली पदं आहेत, काय आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतोय। त्याचबरोबर कुठल्या पदासाठी तुम्ही तयारी करताय न्यायालय कोर्ट भरतीसाठी, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर पहा मित्रांनो, पदाचे नाव या ठिकाणी आहे ग्रंथपाल। सध्या ग्रंथपाल पदासाठीची जाहिरात आलेली आहे। फक्त एकूण रिक्त पद मित्रांनो एकच जागा सध्या भरली जात आहे। तर तुम्ही म्हणाल की एकाच जागेची जाहिरात कसं काय आलेली आहे? तर मित्रांनो, आता ही सुरुवात आहे, अजून भरपूर साऱ्या जाहिराती ज्या आहेत त्या येऊ शकतात। न्यायालयाचेच नाही तर इतर विभागांच्या देखील जाहिराती मित्रांनो आता प्रसिद्ध होणार आहेत। तर अगोदरच न्यायालयाचे, जिल्हा न्यायालयाच्या जाहिराती आलेल्या आपण पाहिलेल्या असतील, सफाईगार पदासाठी असतील किंवा इतर मित्रांनो। तर सध्या एकच जागा या ठिकाणी भरली जात आहे, परंतु ही जागा जी आहे मित्रांनो परमनंट असणार आहे। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला परमनंट जॉब भेटतोय, ज्याच्यामध्ये पहा S23 लेवल नुसार पेमेंट आहे। 67,700 हा बेसिक पहिल्या महिन्याचा पेमेंट तुम्हाला आहे। तो पेमेंट तुमचा 2,08,700 पर्यंत वाढत जाणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला भत्ते देखील भेटणार आहेत। तर पगाराबरोबरच तुम्हाला सर्व शासकीय भत्ते देखील असणार आहेत, म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी मित्रांनो हे परमनंट शासकीय पद असणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो एकच जागा निवड यादीसाठी ठेवण्यात आलेली आहे। दिव्यांगांसाठी आरक्षण पदे 4% निरंक या ठिकाणी आहे। तर पहा, हे जे पद आहे मित्रांनो या ठिकाणी ग्रंथपालचं भरलं जातं आहे। याची अजून याच्यामध्ये पात्रता त्यांनी दिलेली नाही, पात्रता सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगितली जाईल। तर बघा, म्हटलं आहे की विस्तृत जाहिरात व अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळ जे आहे bombay.highcourt.nic.in वरून डाउनलोड करता येईल। तर आतापर्यंत आलेली नाही आहे जाहिरात मित्रांनो, जशी जाहिरात प्रसिद्ध होईल आज कधीही तशी तुम्हाला माहिती दिली जाईल। बघा, उमेदवारांनी दिनांक 24/6/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचेल अशा बेताने त्यांचे अर्ज विस्तृत जाहिरातीसोबत जोडलेल्या नमुन्यात, म्हणजे त्यांनी एक फॉर्म दिलेला आहे मित्रांनो, त्या नमुन्यामध्येच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। लास्ट डेट याची असणार आहे 24 जून 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत मित्रांनो त्याच्या अगोदर पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवायचे आहेत। तसेच जाहिरातीमध्ये खंड 4 मध्ये नमूद केलेल्या कागदपत्र, प्रमाणपत्र, पोस्टल ऑर्डर म्हणजेच ही तुमची काय असते, फीज असते मित्रांनो। तुम्हाला पोस्टल ऑर्डरने फीज पाठवता येते किंवा तुम्ही डिमांड ड्राफ्ट म्हणजे ठिकाणी DD काढून देखील फीज भरू शकतात। तर यासाठी फीज तुम्हाला असणार आहे मित्रांनो। इत्यादींसोबत जाहिरात नमूद केलेल्या पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टाद्वारे पाठवावेत। फक्त पहा, तुम्हाला स्पीड पोस्टानेच अर्ज या ठिकाणी पाठवता येणार आहेत। तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहेत, त्याचबरोबर तुमची फीज जी आहे DDद्वारे किंवा पोस्टल ऑर्डरद्वारे पाठवायची असणार आहे। फक्त नमूद केलेल्या पत्त्यावरती स्पीड पोस्टानेच अर्ज करायचे, ऑनलाईन अर्ज यावेळेस असणार नाहीत। पुढील तपशिलाकरता उच्च न्यायालयाच्या bombay.highcourt.nic.in या संकेतस्थळात भेट द्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। तर पहा, 6 जूनची या ठिकाणी ही जाहिरात जी आहे मित्रांनो आहे, परंतु या ठिकाणी सध्या 10 जूनला या ठिकाणी ही प्रसिद्ध झालेली आहे, मुंबई येथील उच्च न्यायालय न्यायाधिकार यांच्यामार्फत मित्रांनो। तर एकच जागा सध्या या ठिकाणी निघालेली आहे। इतर पदांबद्दलची जशी माहिती येईल मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। जसं की तुम्ही सध्या मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्यायालय पदभरतीची वाट पाहत आहे, परंतु मित्रांनो त्याच्यावरती या ठिकाणी जी माननीय सुप्रीम कोर्टाची जी या ठिकाणी आदेश आलेले आहेत मित्रांनो, त्याच्यानंतर बाकी कुठलीही पुढची प्रोसेस अजून झालेली नाही आहे। कारण की सध्या मित्रांनो या ठिकाणी सुप्रीम कोर्टला सुट्ट्या आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो जवळपास जुलैच्या 7 तारखेपर्यंत किंवा जुलैमध्ये मित्रांनो या ठिकाणी याच्यामध्ये किंवा ऑगस्टपर्यंत मित्रांनो याच्यावरती काही ना काही प्रक्रिया होऊ शकते, परंतु तुमची भरती वगैरे या ठिकाणी ही रद्द झालेली नाही मित्रांनो, फक्त तात्पुरती या ठिकाणी त्याला स्थगिती आलेली आहे।
तर ही पुढची प्रोसेस मित्रांनो याची जिल्हा न्यायालय शिपाई हमाल लिपिक स्टेनोग्राफर होणार आहे मित्रांनो। जशी त्याबद्दलची अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। इतर मित्रांनो जाहिराती ज्या निघतील आता त्यासाठी तुम्ही तोपर्यंत या ठिकाणी तुमचे अर्ज वगैरे करू शकतात किंवा त्याच्या परीक्षा त्याची तयारी करणं गरजेचं आहे, कारण की ही भरती तर होणारच आहे मित्रांनो, परंतु याला वेळ लागेल। तोपर्यंत जर दुसरीकडे तुमचं या ठिकाणी अभ्यास करून किंवा दुसऱ्या ज्या डिपार्टमेंटमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तरी देखील तुमच्यासाठी चांगलंच असणार आहे। त्यासाठी इतर देखील ठिकाणी तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे। इतर जाहिराती जशा मित्रांनो इतर विभागांच्या तुमच्यापर्यंत पोहोचतील अशा रीतीने जशा प्रसिद्ध होतील मित्रांनो, तशी तुमच्यापर्यंत माहिती जी आहे ती या ठिकाणी दिली जाईल। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती असेल त्याच्यावरती देखील तुम्हाला मित्रांनो अपडेट भेटत राहतील। त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे। धन्यवाद।